आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुंबई आणि नाशिकमधील 6 फसवणूक प्रकरणातील वॉन्टेड आरोपीला अटक, तर सोने चांदीमध्ये गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक। हा आरोपी गेल्या 7 वर्षांपासून फरार होता। दहिसर टोल नाका परिसरामध्ये खड्ड्यांवरून मनसेचं अनोखं आंदोलन। रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये जाळं टाकून गाजर, लॉलीपॉप यासह केळी पकडून अनोखा निषेध। अपघातांमुळे नागरिक सध्या हैराण, दरम्यान प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा अटकपूर्व जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला। कासलेकडून जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य, धनंजय मुंडेंसंदर्भात सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। वर्ध्यातल्या सावंगीमध्ये जागतिक भ्रूण विज्ञान दिनानिमित्त मिसेस मदर एंजल स्पर्धा, यामध्ये गर्भवती मातांचा रॅम्प वॉक, वर्ल्ड IVF डेच्या निमित्तानं आगळा वेगळा फॅशन शो संपन्न, तर या शोमध्ये महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग। AIचा वापर करून सोलापुरात एकाच दिवशी 3 अतिजटिल हृदय शस्त्रक्रिया यशस्वी। सोलापुरातल्या ACS हॉस्पिटलचे डॉक्टर प्रमोद पवार यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया। AIमुळे शस्त्रक्रियेचं निदान केल्यास त्यातील अचूकता वाढत असल्याचं संशोधन। मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती, तर मंदिराचा सभामंडप, गाभारा आणि कळसातनं पाण्याची गळती। संस्थांकडून पुरातत्व विभागाला अनेकदा पत्रव्यवहार, मात्र पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष। बीडमधील नारायणगडाच्या महंतांनी घोषित केलेले उत्तराधिकारी महंत संभाजी महाराज यांना बैठकीतनं एकमुखी मान्यता। विरोध असणाऱ्यांनी विश्वस्त मंडळातनं बाहेर पडण्याची महंतांची भूमिका। भारतीय क्रिकेटपटूंना सुद्धा ऑरा फार्मिंग ट्रेंडचं वेळ, तर भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव आणि श्रेयंका पाटीलचा ऑरा फार्मिंग डान्स। मराठी न बोलल्यास मराठी भाषेला भोकं पडतात का? अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान, तर वायफळ वक्तव्य करून चर्चेत राहण्याच्या काही लोकांना सवयी असतात, अशा व्यक्तींना आम्ही काही महत्त्व देत नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं उत्तर।